शेतकऱ्यांच्या बांधावरच न्यायनिवाड्याचा कोपरगाव पॅटर्न. शेत शिवार रस्त्यांचं तब्बल 75 वाद बांधावरच निकाली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महसूल विभाग लोकहिताची कामं झपाट्यानं करत आहे. त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव पॅटर्न. जागेवरच तडजोडी आणि ते दोन्ही पक्षकारांनी सहमती दिल्यानंतर रस्ता मोकळा झाला. आणि हा रस्ता या जे कागद चव्हाण यांचं 10 दिवसापूर्वीच गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं होतं. इथं रस्त्यावरच अक्षरशः त्यांना तिथं जाता सुद्धा येत नव्हतं. तिथं बिबट्या पण येऊन गेलेला होता. त्याच्यामुळे अत्यंत गहन असा प्रश्न आज मिटला आमच्या गावाच्या वतीने, 5 माणसांच्या वतीने आणि आमच्या सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी इथं सहकार्य केलं आदिवासी बांधव मन मोकळ्यापणाने रस्त्याला त्यांचे सुद्धा शतशः आभार. कोपरगाव तालुक्यातील शेत शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर काम करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आतापर्यंत तब्बल 75 क्लिष्ट प्रकरणं निकाली निघाली आहेत. तसेच 60 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते मोकळे झाले आहेत. नुकतेच हिंगणी येथील पारधी वस्तीचा 14 वर्षापासून प्रलंबित असलेला वाद सामंजस्यानं मिटवून या मोहिमेला आपला यशस्वी 75चा टप्पा पूर्ण केला आहे. बांधावरच न्यायनिवाडा हा कोपरगाव पॅटर्न आता राज्यात नावारूपाला येत आहे. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन.